के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर जो आहे तो डिस्कस करायला घेतलेला आहे। थोडा प्रमोशनचा पार्ट असा आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती के सागर पब्लिकेशनचं समाजसुधारकांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांचं पुस्तक आहे। मॅक्सिमम लोक हे खतीब सरांचं पुस्तक वापरतात। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास असं देखील आपले इतिहासाचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर लुसंट जनरल सायन्स हे सायन्ससाठी आणि जनरल लुसंटसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेलं पुस्तक प्राध्यापक रवी भूषण यांनी लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक मार्केटमध्ये इंग्लिश आणि हिंदी अशा दोन लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम के सागर पब्लिकेशनने केलेलं आहे आणि त्या के सागर पब्लिकेशन अंडर हे आपलं के सागर सामान्य विज्ञान मूळ लेखक प्राध्यापक रवी भूषण। आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 4 जून 2023 रोजी झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न या एका पुस्तकातील आले होते आणि जी 23 जानेवारी 2022 ला पेपर झाला होता त्यातील 23 आउट ऑफ 23 प्रश्न या एकाच लुसंटच्या पुस्तकामधून आलेला होता। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक आहेत प्राध्यापक व्ही पाटील, असं आपलं पंचायत राजचं पुस्तक आहे। पंचायत राज आणि पॉलिटी एकत्रच आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं आपलं पॉलिटीचं के सागरचं अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे। शिवाय नवीन कंटेंट घेऊन एक नवीन व्हेरिएशनमध्ये हे बुक मार्केटमध्ये लवकरच लॉन्च होतं आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित म्हणून प्राध्यापक हुमणे सरांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर PSI STI ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशन विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणात्मक संग्रह याच्यामध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती असं इतिहासाचं पुस्तक आहे। म्हणजे इतिहासाची टोटल 3 पुस्तक आहेत, समाजसुधारकांचं, आधुनिक भारताचा इतिहास आणि हा महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर, के सागर व प्राध्यापक व्ही पाटील। त्याच्यानंतर जसं अंकगणितचं बुक आहे तसं आपलं बुद्धिमापनचं देखील पुस्तक आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पेपर ज्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स पाहत होतो आणि काल पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण 30 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आलो होतो आणि याच्यामध्ये आता आपण 31 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आलेलो आहोत। 31 नंबरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय सांगतोय। हा देखील क्वेश्चन त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याच विद्यार्थी मित्राला हा माहिती नसणारा प्रश्न आहे। म्हणजे हा क्वेश्चन तिथल्या कॉमन सेन्सवरती, एक्झाम हॉलमधल्या कॉमन सेन्सवरती सोडवण्यासारखा क्वेश्चन होता। जेवढा शांततेनं तुम्हाला क्वेश्चन डील करता येईल तेवढ्या शांततेनं त्याचं उत्तर निघणार आहे। बघा आता 31 नंबरचा प्रश्न आहे, अभ्यासाच्या बाहेर चाललाय क्वेश्चन। नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे 2020-21चा अहवाल आहे। परीक्षा होती आपली 2022 साली, म्हणजे 2 वर्षांनी। अहवाल विचारलाय 20-21चा, कोणाचा विचारलाय? नीती आयोगाचा। एवढे अहवाल कुणीही पाठ करत बसत नाही। मेन आपल्या ज्या मेजर गोष्टी असतात जसं की अर्थसंकल्प आहे आपला महाराष्ट्राचा, भारताचा, त्याच्यानंतर इकॉनॉमिकल सर्वे आपला येतो, ते मेजर फॅक्टर पाहून घ्यायचे। बाकीचे हे अहवाल जर सपोज परिक्रमामध्ये वगैरे आपले वार्षिकी असतात त्याच्यामध्ये पाहण्यात आले तर ठीक, अदरवाईज सगळा डाटा बरोबर आहे असं कन्सिडर करून चालायचं। नीती आयोगाचा अहवाल आहे, त्याच्यामधली जी काही वेगवेगळी उद्दिष्ट आहेत, किती सालातली? 2020-21ची। भारताच्या उद्दिष्टेनिहाय कामगिरी अशी दर्शवते की, आणि 2 विधानं दिलेत। पहिलं विधान असं दिलंय, भारताचा निर्देशांक, बघा भारताचा निर्देशांक 20-21 मध्ये 66 पर्यंत सुधारला आहे। निर्देशांक सुधारला असू शकतो का? असू शकतो, म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, आपली काहीतरी ग्रोथ होती असं पण दिसतंय। तो 19-20 मध्ये 60 होता तर 18-19 मध्ये 57 होता। बघा म्हणजे आता उलट स्टेटमेंट वाचू म्हणजे तुम्हाला ते योग्य असं स्टेटमेंट दिसेल। 18-19 मध्ये तो 57 होता, 19-20 मध्ये तो 60 होता आणि आता सध्या 20-21 मध्ये तो 66% पोहोचलेला आहे। कशाचा? भारताचा निर्देशांक। मग तुम्हाला हे विधान कसं वाटते? आता सध्या बघा आपली वर्षानुवर्ष प्रगती होत चालली ना, का आपण खालावत चाललोय? आपली प्रगती होत चालली आहे, म्हणजे हे विधान मॅक्सिमम बरोबर असण्याचा चान्सेस आहे। दुसरी गोष्ट तुम्हाला मी माझी मेथड तर सांगितलेली की क्वेश्चन वाचायचा आणि मनाला विचारायचं की मला हे 100% येत आहे का।
म्हणजे मला 100% माहिती असेल आहे का? जर मला 100% माहिती आहे आणि त्यावेळी जर हे रॉंग असेल तरच मी स्टेटमेंट रॉंग करणार, अदरवाईज मी स्टेटमेंट रॉंग करणार नाही. त्यातल्या त्यात एवढा मोठा डाटा कोणाचाच पाठ नसतो, त्याच्यामुळे विधानांना बरोबरच आहे असं कन्सिडर करून चालायचं. आता सन 2020-21 मध्ये कोरोना संकट होतं, सगळ्यांना माहिती आहे. 20-21 मध्ये 20 बरोबर ना, मार्च 20 मध्येच तर आपलं लॉकडाऊन लागलं होतं आणि परत 21 मध्ये मार्च महिन्यात फेब्रुवारी मार्चला परत सेकंड वेव्ह आली. 20-21 मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम राहिलेली आहे. बरोबर का? आता बघा, चिरंतन विकास उद्दिष्टे म्हणजे काय? आपलं SDG आहे. बरं का, SDG आहे. वरचा जर क्वेश्चन बघितला 30 नंबरचा, तर तो कशावरती विचारला होता? MDG वरती विचारला होता. MDG म्हणजे काय? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. बघा, MDG म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल कधी आलं होतं? तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं की 2000 साली जे आपण मिलेनियम वर्षामध्ये सुरुवात केली होती, त्या वर्षीच न्यूयॉर्क या शहरामध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आपले मांडले. त्यावेळेस ते किती गोल मांडले होते? ते जे काय मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहेत हे 15 वर्षासाठी मांडले होते. 2000 सालापासून ते 2015 सालापर्यंत आपलं MDGचं टार्गेट आहे. बऱ्याच वेळा आयोगानं ह्या स्टेटमेंटवरती क्वेश्चन विचारलाय की MDGचे साल कधी? 2000 ला चालू होतं, 2015 सालापर्यंत आपले MDG आहेत. 2015 सालानंतर आपल्याला कळलं की आता आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे गेलं पाहिजे, म्हणून आपण SDG आणला. SDG, S म्हणजे सस्टेनेबल, D म्हणजे डेव्हलपमेंट, G म्हणजे गोल. SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ओके, हे कधी आले? 2015 साली आले आणि 2015 सालापासून ते 2030 सालापर्यंत आपल्याला काय करायचे? हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करायचे आहेत. मग आता हे अचीव करत असताना हे साल किती आहे? 2015 साल. त्याच्यावरूनच लक्षात ठेवायचं आपले SDG टोटल किती आहेत? 15 आहेत. आणि या 15 मधील वेगवेगळे 13व्या नंबरचं काय, दुसऱ्या नंबरचं काय, 14व्या नंबरचं काय, 15व्या नंबरचं काय, असे देखील क्वेश्चन आयोगानं विचारलेले आहेत. त्याच्यामुळं अभ्यासाचा भाग म्हणून हे 15च्या 15 तुम्हाला माहिती असणं आवश्यकच आहे. म्हणजे SDG वरती MDG वरती क्वेश्चन असणार म्हणजे असणारच राज्यसेवाला. त्याच्यामुळे पेपरच्या अगोदर 1-2-3 दिवसामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक ह्याच्या अंडर SDG आणि MDG याला रिवाइज करणे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण हा क्वेश्चन बघा ना, सरळ SDG वरती चाललाय, परंतु हा SDGच्या अंडर असलेला इथं काय म्हणतंय? 15 पैकी बघा, म्हणजे गोल SDG मध्ये 15 आहेत, एवढं तर किमान विद्यार्थ्याला माहिती असावं. 15 पैकी 8 उद्दिष्टे उत्तम प्रकारे राहिली आहेत. आता कोविडचं आपल्याकडे संकट होतं. कोविडच्या संकटामध्ये तुम्हीच विचार करा, 15 पैकी 15 आपले सगळेच्या सगळे भारी राहतील असं होईल का? कारण त्याच्यामध्ये दारिद्र्य, उपासमार, शिक्षण, त्याच्यानंतर पर्यावरणाचे पाण्याखालचं जीवन, असं बरेचसे 15च्या 15 पॉईंट आहेत. आता मी वेळ जाईल आपल्या लेक्चरला मध्ये सांगायचं म्हटलं तर मग ह्या 15 पैकी 15 भारतासारख्या देशामध्ये करेक्ट होतील हे थोडं स्टेटमेंट फार म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं स्टेटमेंट होते. पण तुम्ही नीट बघा, 15 पैकी 8 उद्दिष्टांमध्ये आपली कामगिरी उत्तम राहिलेली हे कितीतरी पटीनं पॉझिटिव्ह स्टेटमेंट वाटतंय. बरोबर ना? म्हणजे निम्मे अर्धे गोल आपले कोविड असताना देखील चांगल्या पद्धतीमध्ये आपली कामगिरी झाली असं सरळ स्टेटमेंट म्हणते. स्टेटमेंट ऐकायला पण स्टेटमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा लॉजिकली बाबा स्टेटमेंट रॉंग असेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे सेकंड देखील स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य विचारलंय, योग्य. वरीलपैकी दोन्हीही विधानं योग्य आहेत. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की मॅक्सिमम तुमचा अप्रोच स्टेटमेंट रॉंग करण्यापेक्षा स्टेटमेंट करेक्ट करण्याकडे असावा. दुसरी गोष्ट, इकॉनॉमिक्समध्ये मॅक्सिमम बरोबर आहे असा तुमचा अँगल असला पाहिजे. ओके, पुढचा क्वेश्चन. बत्तीस नंबरचा क्वेश्चन बघा. आता आला MDG वरती क्वेश्चन. मी तुम्हाला काय म्हटलं की MDG SDG वरती आयोग क्वेश्चन विचारतं म्हणजे विचारतच. बघा 32 नंबरचा प्रश्न आहे. सहस्त्रक म्हणजे काय? मिलेनियम. सहस्त्रक विकास उद्दिष्टे म्हणजे MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स
साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? म्हणजे MDGच्या संदर्भात भारतातील खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत असं विचारले आणि इथं 3 विधानं दिलेली. योग्य काढायचे. खाली जर ऑप्शन बघितले तर 1 2 3 4 मध्ये ऑप्शन दिलेले आहेत. मग आता बघा, तुम्हाला मी अगोदर सांगितले 4 विधान असेल तर शक्यतो खालून जायचं. MDGच्या संदर्भात विचारले, मी 3ऱ्या नंबरचं स्टेटमेंट अगोदर वाचेल. मी शक्यतो तसंच करतो की खालून स्टेटमेंट सॉल्व्ह करा. 4 स्टेटमेंट विचारले, 3 विचारले, खालून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे. बघा, महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे. बरोबर आहे का नाही? महिलांचं सक्षमीकरण भारताच्या संदर्भात झाले का? 100% महिला सक्षम झाल्यात का? नाही झाल्या. सगळ्या ठिकाणी त्यांना जॉबची अवेलेबिलिटी आहे का? विधानसभा असेल, संसद असेल, त्याच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत त्यांना निवडणुकीमध्ये तेवढ्या पद्धतीनं, बघा आता निवडणुकीचा कालावधी, तेवढ्या पद्धतीनं जेवढ्या प्रमाणात पुरुष निवडून येतात तेवढ्या प्रमाणामध्ये स्त्रियांची संख्या आहे का? स्त्री उमेदवारांची नाही. म्हणजे विधानसभा सदस्य झालं, संसदेचे सदस्य झालं, तेवढ्या पद्धतीनं महिलांचं सक्षमीकरण झालेलं नाही. जेवढे उद्योगामध्ये पुरुष पुढे आहेत तेवढ्या महिला आहेत का? नाहीत. म्हणजे महिला सक्षमीकरणाला अजून देखील वाव आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तरामध्ये पाहिजे. इथं ऑप्शन नंबर 3 आहे. वरीलपैकी सर्वमध्ये पण ऑप्शन नंबर 3 आहे. 1 आणि 3 मध्ये इथं ऑप्शन नंबर 3 आहे. इथं 1 आणि 2 दिले, ऑप्शन गेला. काही का होईना एक ऑप्शन मी इलिमिनेट केला म्हणजे केलं. पुढे येऊ, खालून वरती वाचत जाऊ. 2 नंबरचं स्टेटमेंट म्हणजे 3 नंबरचं तर करेक्ट आहे. आता 2 नंबरचं स्टेटमेंट बघा. सन 2015च्या अंतिम रेषेनंतर आपल्याला MDG कधीपर्यंत साध्य करायचे होते? 2015. मी तुम्हाला आत्ताच सांगितले MDG लक्षात ठेवायचं. MDG साल कधी झालं की साल हे बरोबर 2000व्या शतकात म्हणजे 21व्या शतकात आपण प्रवेश केला की बरोबर ते चालू झाले. म्हणजे 2000ला स्टार्ट आहे आणि 2015ला MDG संपणार आहे. मग इथं काय म्हणते? 2015च्या अंतिम रेषेनंतर म्हणजे 2000 ते 2015 हा MDGचा कालावधी असणार आहे. या कालावधीवरती आयोगानं बरेच वेळा क्वेश्चन विचारले. मग आता इथं पण बघा तसाच विचारलाय. सन 2015च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी रोखण्यासाठी, बघा भूकबळी रोखण्यासाठी, भूकबळी म्हणजे काय? उपासमार रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेवर हुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. विधान नीट वाचा. विधानामध्ये काय म्हणतंय बघा की 2015च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी म्हणजे उपासमार रोखण्याचं जे काही उद्दिष्ट आहे भारताने योजनेवर हुकूम म्हणजे योजनेच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. इथं असं म्हटलंय का की उपासमार 100% भारतातनं गेलेलीच आहे किंवा उपासमार रोखली आहे किंवा कंपल्सरी नाहीशीच झाली आहे किंवा साध्यच झाली आहे असं म्हटलंय का? इथं काय म्हणते? प्रयत्न केलाय. मग आपण उपासमार होऊ नये याच्यामध्ये बघा कोविड काळामध्ये मोफत पद्धतीनं धान्य वाटप केलं, बरोबर ना? किंवा आत्ता देखील आपण गहू 2 रुपये, तांदूळ 3 रुपये या पद्धतीनं रेशनिंगच्या दुकानामध्ये आपल्याला धान्य वाटप होत असतं, जेणेकरून बाबा उपासमार रोखली पाहिजे. आपली जे काही शाळेत येणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी मध्यान्ह आहार योजना आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो सरकार काय करतंय की दारिद्र्य आणि उपासमारीवरती काम करते म्हणजे प्रयत्न करते. हे स्टेटमेंटमध्ये काय म्हणते? प्रयत्न केला. म्हणजे 100% स्टेटमेंट कसं आहे? करेक्टच आहे. म्हणजे 2 विधान पण ऑप्शनमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. इथं 2 आहे, 1 आणि 3 मध्ये इथं 2 नाही, वरीलपैकी सर्व मध्ये 2 आहे. म्हणजे आलो आपण 50-50 वरती. एक तर हे उत्तर असेल किंवा हे उत्तर असेल. आलो का नाही 50-50 वरती? कोणताही क्वेश्चन असेल तरी त्याला 50-50 वरती आणायचा म्हणजे आणायचाच. म्हणजे लॉजिक लावा तुम्ही, तुमचा अभ्यासाचा सेन्स वापरा, पण क्वेश्चनला 50-50 वरती आणल्यानंतरच तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार आहे. अदरवाईज तुम्ही डिरेक्टली स्कोर इम्प्रूव्ह करू शकत नाही. पुढं ऑप्शन नंबर 1 बघू. आता ऑप्शन नंबर 1 काय म्हणताय? भारताने अतिशय समपद्धतीनं, बघा भारताने अतिशय समपद्धतीनं दारिद्र्यातील घट साध्य केलेली आहे. बरेचसे विद्यार्थी मित्रांचं इथं म्हणजे बाबा हे स्टेटमेंट रॉंग आहे की करेक्ट आहे हे तिथं एक्झाम हॉलमध्ये त्या प्रेशर खाली त्या स्टेटमेंटला काढणं तसं जडच आहे. पण जर स्टेटमेंट ज्याला बारकाव्यानं आयोगाचे क्वेश्चन वाचण्याची सवय लागलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही नीट बघा. एक्स्ट्रीम लेवलचे स्टेटमेंट आयोग नेहमी रॉंग देत असतं. एक्स्ट्रीम लेवलचे स्टेटमेंट इथे बघा भारताने अतिशय सम म्हटलंय म्हणजे फक्त सम नाही म्हटलं. सम म्हणजे काय? इव्हन मॅनर. म्हणजे इंग्लिशमध्ये जर क्वेश्चन तुम्ही जर वाचला असता तर त्या ठिकाणी असं लिहिलं होतं की इव्हन मॅनर म्हणजे जी काय दारिद्र्यातली आपली घट झाली, दारिद्र्यात घट झाली 100% करेक्ट आहे.
दारिद्र्यात काही का होईना पद्धतीनं घट झाली आहे, साध्य केली, हे आम्हाला मान्य आहे. पण ती इव्हनच मॅनरनं झाली का ऑड मॅनरनं झाली हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात इथं अतिशय हा शब्द अतिशयोक्ती सरळ सरळ दर्शवतो ना. म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं स्टेटमेंट आपलं मॅक्सिमम आतापर्यंतच्या आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा जर सर्वे केला तर आपल्या असं लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो की एक्स्ट्रीम लेवलचे जे स्टेटमेंट आयोगाने दिलेले आहेत ते शक्यतो फसवण्याचा प्रयत्न केलाय, तिथं ट्रॅप लावलेला आहे. अतिशय सम हे सरळ सरळ एक्स्ट्रीम लेवलचं स्टेटमेंट आहे आणि एक्स्ट्रीम लेवलचं स्टेटमेंट शक्यतो रॉंग असते. त्याच्यानुसार सम पद्धतीनं केले, इव्हन पद्धतीनं केले असा तिथं डाऊट घ्यायला चान्स होता तुम्हाला. आणि त्याच्यानुसार या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर फक्त 2 आणि 3 हे विधान करेक्ट आहेत, पहिलं विधान रॉंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, जरी यदा कदाचित काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाच्या म्हणजे सोडवताना ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 वरीलपैकी सर्व आहे हा जरी अप्रोच ठेवला असता तरी पाठीमागचे क्वेश्चन तुम्ही बघा. म्हणजे इकॉनॉमिक्स जिथं चालू केलंय किंवा बाकीचे पण सेक्टर सोडवताना म्हणजे जिथं जिथं वरीलपैकी सर्व आहे तिथं तिथं वरीलपैकी सर्व सगळे करेक्ट जरी केले तरी तो विद्यार्थी कितीतरी पटीनं पॉझिटिव्ह स्कोरमध्ये राहतो, कितीतरी पटीनं पॉझिटिव्ह स्कोरमध्ये राहतो. त्याच्यामुळं जरी एखादा हा क्वेश्चन जरी हा गेला असता तरी -0.50 मार्क्स फक्त वजा झाले असते, मायनस. पण वरचा जो क्वेश्चन आहे म्हणजे जो 31 नंबरचा क्वेश्चन आहे हा, ही तर दोन्ही स्टेटमेंट तुम्ही करेक्ट आहेत असं कन्सिडर केलं का. आता हे स्टेटमेंट महाराष्ट्रातल्या कुठल्याच मुलाला हे एक्झामिनर पण सांगू शकत नाही ना हे 66% वाढलंय, हे 15 पैकी 8च उद्दिष्ट साध्य केलेत का 7 केलेत. म्हणजे या ठिकाणी तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच कामाला आला का नाही की या ठिकाणी तुम्ही काय केलं की बाबा 15 पैकी तुमची 8 उद्दिष्ट साध्य झालेत असं दोन्ही विधानं करेक्ट केलेत. मग हे तर तुम्हाला 2 मार्क मिळले असते. आणि पाठीमागचा जो क्वेश्चन आहे तुमचा की बाबा या क्वेश्चनमध्ये तुमचा 0.5 वजा झाला असता तरी पण 1.50च्या लीडनं म्हणजे 1.50 मार्काच्या म्हणजे 1.5 मार्काच्या लीडनं तुम्ही प्लसमध्ये राहिला असता. म्हणजे शेवटी एक्झाममध्ये प्लस मार्क्समध्ये राहणं लय इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण ही MCQ पॅटर्नची एक्झाम आपल्याला तशाच पद्धतीने डील करावी लागते आणि त्याच वेळेस स्कोर वाढत असतो. तुम्हाला माहिती असलेले क्वेश्चन जास्त नसणार आहेत. आता हा देखील क्वेश्चन मला नाही वाटत की बाबा कोणत्या विद्यार्थी मित्राच्या वाचनात होता, पण लॉजिकली क्वेश्चन सहज सुटत होता. 33 नंबरचा क्वेश्चन, महिला उद्योजकांना, महिला कीवर्ड आहे, महिला कीवर्ड लक्षात ठेवायचे बरं का, कीवर्ड घेऊन जायचे म्हणजे जायचेच. कीवर्ड काय आहे, महिला आहे. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव काय. गावला का कीवर्ड, हा पण कीवर्ड आहे बरोबर का, की आहे ही पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म. ऑनलाईन आपण काय म्हणतो, ई मार्केट म्हणतो का नाही ऑनलाईनला, ई बाजार म्हणतो. आपले फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, हे सगळं कसं आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. मग ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आपण ई म्हणतो हे अगदी आता 5वीतल्या मुलाला पण माहिती आहे. महिला कीवर्ड आहे. ऑनलाईन वरून आपल्या लक्षात आलं असतं की बाबा ई आहे. ऑप्शन वाचू, एक थेंब एक केंद्र योजना, काहीतरी संबंध लागतोय काय महिला उद्योजकाच्या संदर्भात. उद्योजक महिला असे शब्दच नाही. स्वाधार योजना, ही तर स्वाधार योजना ऑप्शन म्हणजे त्याच्या नावातच आहे. स्वाधार योजना ही मॅक्सिमम महिलांना आधार देण्याचं काम करेल का फक्त महिला उद्योजकांना आधार देण्याचं काम करेल. लॉजिकली विचार करा ना, शब्द काय सांगतोय, शब्द असा सांगतोय स्वाधार योजनेमध्ये महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी अशी आपल्याला स्कीम विचारली. स्वाधार योजनेमध्ये मॅक्सिमम महिलांचं कव्हरेज कसं होईल असं गव्हर्नमेंट विचार करेल का फक्त महिला उद्योजकांचा विचार करेल. तर मॅक्सिमम महिलांचं कव्हरेज झालं पाहिजे स्वाधार योजनेमध्ये. म्हणजे मग फक्त महिला उद्योजकांसाठी हे नसणारे, हाही ऑप्शन गेला. डिजिटल भारत फक्त महिला उद्योजकांसाठी असेल का सगळ्यांसाठी असेल, महिला व पुरुषांसाठी सगळ्यांसाठी असेल ना. डिजिटल भारत फक्त महिलांसाठी चालू कशा, हा तर एकदम फालतूचा ऑप्शन आहे, ऑप्शन गेला. आता 3ऱ्या नंबरचा ऑप्शन बघा, महिला ई हाट. महिला ई हाट उद्योजक आहे, उद्योजकांना मार्केट पाहिजे म्हणजे हाट म्हणजे काय, बाजार पाहिजे बरोबर का. उद्योजकांना जे काही तयार केलंय, मॅन्युफॅक्चरिंग केलंय त्याच्यासाठी एक बाजारपेठ पाहिजे, व्यासपीठ पाहिजे. तर ते हाट म्हणजे बाजारमध्ये येतं. ई म्हणजे ऑनलाईन कीवर्ड झाला आणि महिला कीवर्ड तर ऑलरेडीच होता. याच्यावरून ह्याचं ऑप्शन नंबर 3 महिला ई हाट असं उत्तर होतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही जरी माहिती नसतं ना
तरी क्वेश्चन वाचण्याच्या टेक्निकवरून की महिला उद्योजके ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हटले त्याच्यावरून तुम्ही 100% उत्तरापर्यंत पोहोचलाच असता. ओके, पुढचा क्वेश्चन 34 नंबरचा. ॲक्च्युली हा क्वेश्चन जो आहे 34 नंबरचा क्वेश्चन हा पॉलिटीच्या अँगलनं आहे. मग पॉलिटीच्या अँगलनं असून त्याला इकॉनॉमिक्समध्ये विचारलं आहे. बघा आता 34 नंबरचा क्वेश्चन. राष्ट्रीय अनुसूचित जमाती कीवर्ड आहे. अनुसूचित जमाती म्हणजे ST शेड्यूल ट्राईब. अनुसूचित जमाती आयोगाबाबत इथं दिलंय NCST नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब. बघा, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत आणि खाली बघा ऑप्शन 1 2 3 4 मध्ये 1 फक्त 1 1 2 3 बरोबर, वरीलपैकी सर्व बरोबर आणि 1 2 बरोबर. ओके, जाऊयात आपण 4 स्टेटमेंट वरून दिलेले. काय म्हणते? अनुसूचित जमातीमध्ये कोण येतं? सरळ 2 असते, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. अनुसूचित जाती म्हटलं की शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमाती म्हटलं की ST शेड्यूल ट्राईब. आता बघा, शेड्यूल ट्राईब हे शक्यतो आदिवासी भागांसंदर्भात आहे ते विधान. आता बघा, शेड्यूल ट्राईब मध्ये आदिवासी हा वर्ड आलाच पाहिजे, एवढ्या कॉमन सेन्सनं एकदम बेसिक लेवलला झालं. शेड्यूल ट्राईब म्हटलं की ज्या ट्राईब्स आहेत वेगवेगळ्या आदिवासींच्या जाती आहेत त्या आदिवासींच्या ज्या काही जमाती आहेत त्याच्यानुसारच ह्याला अनुसूचित जमाती असं नाव दिलेलं आहे. डायरेक्ट 4थं स्टेटमेंट वाचू आपण. बघा काय दिले ते बघू. आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे ही आयोगाचे कार्य आहे. मला सांगा की जर हा आयोग स्थापन केला असेल, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, त्याच्याबद्दल विधानं विचारलेत, ह्या आयोगाचं काम असेल का नाही की आदिवासी महिलांना सक्षम करणे? 100% असलंच पाहिजे. आदिवासी महिलांचं सक्षमीकरण करणे किंवा सक्षमीकरण सुलभ करणे हे आयोगाचे कार्य आहे. 100% मला योग्य वाटते, त्यात नाकारण्यासारखं काहीच वाटत नाही. म्हणजे 4 नंबर मला उत्तरामध्ये पाहिजेत. हिथं फक्त 1 आहे, ऑप्शन गेला. हिथं फक्त 1 आणि 2 आहे, ऑप्शन गेला. हिथं 1 2 3 आहे, ऑप्शन गेला. फक्त वरीलपैकी सर्व मध्येच 4 ऑप्शन लपलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर सरळ वरीलपैकी सर्व आलं असतं. तरी देखील विद्यार्थी मित्रांनो लगेच मार्क करण्यापेक्षा बाकीचे पण ऑप्शन आपण वाचत येऊ. बघू, खालून वर जाऊ. 3ऱ्या नंबरचा ऑप्शन वाचू. आदिवासी समाजाची साक्षरता. आदिवासी आला का नाही कीवर्ड? हिथं कीवर्ड आहे आदिवासी. अनुसूचित जमाती कशासाठी काम करतो? मॅक्सिमम आदिवासी. बघा, मॅक्सिमम आदिवासी त्याच्यासाठीच तो तयार केलेला आहे ना. आदिवासी म्हणजे ज्याला आपण शेड्यूल ट्राईब असं म्हणतो. शेड्यूल ट्राईब्स असं म्हणतो. मग आदिवासी हा कीवर्ड आला का? इथं पण आदिवासी हा कीवर्ड आहे. कीवर्ड सोडायचा नाही. कीवर्ड आले का नाही दोन्हीकडं? आदिवासी समाजाची साक्षरता दर सुधारण्यासाठी आयोग काम करतो. बरोबर का नाही? साक्षरता दर सुधारला तर त्यांची प्रगती होईल. बघा, साक्षरता त्यांची वाढली तर त्यांची प्रगती होईल. एकदम कॉमन सेन्स बेसिक लेवलला स्टेटमेंट आहे. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो. बेसिक लेवलला स्टेटमेंट आहे. दोन्ही ठिकाणी आदिवासी हा कीवर्ड आहे. त्याच्यावरून 3 पण ऑप्शन मध्ये पाहिजे होतं. ऑप्शन 2 गेला असता, ऑप्शन 1 पण गेला असता, राहिला असतं हे हा आणि हा 3 आणि 4 मध्ये. पुढे जाऊ, दुसरं स्टेटमेंट वाचू. अनुसूचित जमातीचा हक्क आणि संरक्षण, वंचनेविरुद्ध विशिष्ट तक्रारीची चौकशी करणे हे आयोगाचे कार्य आहे. मला सांगा की अनुसूचित जमाती, हिथं कीवर्ड आहे का? हिथं अनुसूचित जमाती म्हणताय, हिथं पण अनुसूचित जमाती म्हणताय. त्यांचे हक्क आणि संरक्षणासाठी जर काही तक्रार आली तर त्याची चौकशी करण्याचं कार्य आयोगाचं आहे. मला सांगा ह्या स्टेटमेंटमध्ये कुठेतरी तुम्हाला डाऊट घ्यायला जागा आहे का? म्हणजे आयोगाच्या कार्याबद्दल विचारलंय, 100% 2 पण बरोबरच असणार आहे. मग हिथं तर फक्त 1 दिलं होतं, हाही ऑप्शन गेला. हिथला ऑप्शन तर मग अशीच घालवला होता कारण 3 पाहिजे होता ह्या उद्देशाने. हिथं 2 आहे, वरीलपैकी सर्व मध्ये पण 2 आहे. तिन्ही विधानं आत्तापर्यंत तर बरोबर आहेत. आता पहिलं विधान बघू. पहिलं विधान काय म्हणताय? ही एक घटनात्मक संस्था आहे जी 2004 मध्ये अस्तित्वात आली. आता बाकी हिथं अभ्यासाचा पार्ट आहे.
आता बाकी तुमचा इथं अभ्यासाचा पार्ट आहे आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे स्टेटमेंट माहिती असायला पाहिजे. ज्याने इथं डाऊट घेतला बघा, ज्याने इथं डाऊट घेतला असता त्याला पण तरी पण जरी डाऊट घेतला असताना तरी उत्तर आलंच असतं. बघा कसं, कारण ऑप्शन बघा, ऑप्शन जर तुम्ही बारकाईने बघितले असते ना तर तुम्हाला कळलं असतं. हिथं एक आहे, हिथं एक आहे, हिथं पण एक आहे आणि वरीलपैकी सर्व मध्ये पण एक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 ला डाऊट घ्यायला जागा नव्हती. ऑप्शन नंबर 1 असाही करेक्टच होता. खालून जरी बघितलं असताना डायरेक्ट ऑप्शन 1 वाचायचीच गरज नव्हती. तरी पण बघू आपण ऑप्शन 1 बघू, कारण अभ्यासाचा भाग आहे तुमचा, त्या ठिकाणी अभ्यास असला पाहिजे. ही एक घटनात्मक संस्था आहे, बरोबर आहे, की जे काय आपल्या 3 घटनात्मक संस्था त्यांनी तिथं केलेल्या आहेत. कुठल्या? 89वी घटना दुरुस्ती 2003 नुसार. बघा घटना दुरुस्ती अत्यंतिक महत्वाची आहे. आयोगाने ह्याच्या अगोदर कित्येक वेळा त्या घटना दुरुस्तीवरती क्वेश्चन विचारलेला आहे. कुठली घटना दुरुस्ती? 89वी घटना दुरुस्ती. बघा 89वी घटना दुरुस्ती, 89वी घटना दुरुस्ती साल आहे 2003. ह्या सालामध्ये काय केलं की जे काय नॅशनल एनसी आयोग आहे, म्हणजे एससी साठीचा आयोग आणि एसटी साठीचा आयोग काय केले, सेपरेट केले. आणि ही घटना दुरुस्ती 2003 ला जरी झाली तरी कार्यालय किंवा त्याचं कामकाज 2004 सालापासून काय झालेलं आहे, अस्तित्वात आलेलं आहे. बघा ही एक घटनात्मक संस्था आहे, 100% घटनात्मक संस्था आहे, कारण त्याच्याबद्दल ही अमेंडमेंट केली, त्याच्यानंतर कलम पण टाकलं आणि कलम टाकल्यानंतर पुढे ती संस्था अस्तित्वात आली. ही एक घटनात्मक संस्था आहे, बरोबर आहे, आणि 2004 सालामध्ये ती अस्तित्वात आली. ही देखील स्टेटमेंट करेक्ट आहे. मग आता ह्या आयोगाच्या संदर्भात बघू, ही 4 स्टेटमेंट करेक्ट होते. स्पष्टीकरणामध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे की दुर्बल जे काही घटक असतात याच्यासाठीच तर संविधान घडवलेलं आहे ना. संविधानाची रचना की जे काय बाबा दबलेले पिचलेले जे दुर्बल घटक आहेत, ज्यांच्यावरती अन्याय झालाय, त्यांना एका लेवलला आणून सगळीकडे समानता झाली पाहिजे, लोकशाही चांगल्या पद्धतीने आणली पाहिजे. याच्यासाठी हे जे काय आयोग आहेत हे वेगवेगळे आयोग असतील, म्हणजे जो एससी आयोग असेल, एसटी आयोग असेल, त्याच्यानंतर ओबीसी आयोग असेल, हे तिन्हीच्या तिन्ही आयोग अस्तित्वात आलेले आहेत. ओके, आता जो काय ओबीसी आयोग आहे, जसं 89वी घटना दुरुस्ती 2003 नुसार एससी एसटीचे वेगवेगळे आयोग केले, तसं 102वी घटना दुरुस्तीनुसार ओबीसीला ह्याचा घटनात्मक दर्जा देण्यात आला. कितवी घटना दुरुस्ती? 102वी घटना दुरुस्ती. बघा 102वी घटना दुरुस्तीनं ओबीसीला म्हणजे काय, मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. म्हणजे ह्या ठिकाणी 2 घटना दुरुस्ती विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर आहेत. 2 घटना दुरुस्ती कोणत्या? की बाबा 89वी घटना दुरुस्ती आहे जी 2003 साली झालेली आहे, आणि 102वी घटना दुरुस्ती आहे. आता हिचं साल माझ्या लक्षातून गेलं, पण मे बी 2019 असावं, तरी पण तुम्ही एकदा चेक करा. ही 102वी जे काय घटना दुरुस्ती आहे, ह्या 2 वरून लक्षात ठेवायचं. एबीसीडी मध्ये बी हे लेटर 2 नंबरला येतं का नाही? एबीसीडी मध्ये बी हे लेटर किती नंबरला येतं? 2 नंबरला येतं. त्याच्यानंतर ओबीसी मध्ये बी 2 नंबर, ओबीसी मध्ये बी आहे का? 100% आहे, बी आहे. त्याच्यावरून ही 102वी घटना दुरुस्ती आहे असं लक्षात ठेवायचं. 102वी घटना दुरुस्ती ही ओबीसी संदर्भात काय केलं, त्या आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. आणि 89वी जी काय घटना दुरुस्ती आहे, अमेंडमेंट AMD, अमेंडमेंट 102वी पण काय आहे? AMD म्हणजे अमेंडमेंट. 102वी अमेंडमेंट ओबीसीच्या संदर्भात आहे. 89वी अमेंडमेंट 2003 साली एससी आणि एसटी आयोगाचं कामकाज काय केलं, सेपरेट करण्यात आलं. त्यांना दोघांना पण घटनात्मक दर्जा देण्यात आला. आता ह्या तिन्हीच्या तिन्ही बॉडी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर एससी, नॅशनल कमिशन फॉर एसटी आणि नॅशनल कमिशन फॉर ओबीसी म्हणजे मागासवर्गीय आयोग, ह्या तिन्हीच्या तिन्हींना आता घटनात्मक दर्जा आहे. हे महत्वाचं विधान आहे. दोन्हीच्या संदर्भात आयोगानं देखील ह्याच्यावरती क्वेश्चन अनेकदा विचारलेले आहेत. त्या अनुषंगाने मी तुम्हाला एक त्याची बेसिक इन्फॉर्मेशन सांगितलेली किंवा कुठल्या 2 महत्वाच्या आहेत. तर मग आता इथं बघा की काय बाबा ही राज्यघटनेतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी एकच राष्ट्रीय आयोगाची स्थापना त्यावेळेस करण्यात आली होती. परंतु सुरुवातीला नॅशनल कमिशन फॉर एससी म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्या दोघांसाठी देखील एकच आयोग होता. मग
2003 साली काय केलं, 89वी घटना दुरुस्ती केली आणि त्या आयोगामध्ये काय केली, फूट पाडण्यात आली आणि दोघांसाठी वेगवेगळे घटनात्मक दर्जा असणारे आयोग सेपरेट करण्यात आले. मग आता बघा, हिथून स्टेटमेंट फार जास्त महत्वाचं आहे. आयोगानं कित्येक वेळा इथं प्रश्न विचारलेला आहे. 2003 साली 89वी घटना दुरुस्ती, कितवी, 89वी घटना दुरुस्ती, ही देखील घटना दुरुस्ती बऱ्याच वेळा आयोगाने विचारले. साल पण महत्वाचा आहे. 2003 साली 89व्या घटना दुरुस्तीनुसार, घटना दुरुस्ती म्हणजे AMD अमेंडमेंट, बघा AMD म्हणजे अमेंडमेंट, कितवी, 89वी, साल किती, 2003. ह्या 2003च्या 89व्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे 2 वेगवेगळे आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत आणि ऑलरेडी या ठिकाणी PYQ आयोगानं विचारलेला आहे. ओके, आणि हे आयोग स्थापन झाल्यानंतर या घटना दुरुस्तीने कलम क्रमांक 338A हे नवे कलम घटनेमध्ये जोडण्यात आले आणि त्या कलमामुळे अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. मग आता सध्या 3 कलम आहेत. बघा, कलम आलं म्हणजे ती 100% काय झाली, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी झाली. बघा, कलम आलं म्हणजे 100% ती कॉन्स्टिट्यूशनल बॉडी झाली, म्हणजे घटनात्मक आयोग झाला म्हणजे झाला. मग बघा, आपल्याकडे 3 कलम आहेत, 338, 338A आणि 338B. 338B, बघा, 338, 338A आणि 338B. 338 काय सांगतं, नॅशनल कमिशन, बघा, नॅशनल कमिशन फॉर SC म्हणजे राष्ट्रीय आयोग, कशासाठी, अनुसूचित जातींसाठी. ए काय सांगतं, नॅशनल कमिशन, ए काय सांगतं, नॅशनल कमिशन फॉर ST म्हणजे हे काय, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती. हे काय पहिलं आहे, जाती, अनुसूचित जाती. आणि ह्या बी वरून लक्षात ठेवायचं, कशासाठी, ओबीसी म्हणजे मागासवर्गीय आयोगाचं जे काय कलम आहे ते 338 आहे. किती आहे, 338B आहे. बी वरून काय लक्षात ठेवायचं, ओबीसी. आणि ह्या बी वरून लक्षात काय ठेवायचं की 2 असलं पाहिजे त्या घटना दुरुस्तीमध्ये, म्हणजे किती, 102वी घटना दुरुस्ती आहे. मग तुम्ही म्हणताल सर 102वीच का सांगताय, कारण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 103वी घटना दुरुस्ती देखील आयोगाने विचारण्याची दाट शक्यता आहे. 103 मध्ये EWS आहे. काय आहे, EWS म्हणजे काय, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. आपल्याला माहिती आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे. आरक्षणाचे मुद्दे सध्या खूप जास्त चर्चेत आहे, त्याच्यामुळे हे मुद्दे सांगतोय. 103व्या घटना दुरुस्तीमध्ये ह्या 3 आकडा काय इंडिकेट करतो, हे तर आकडे किती, EWS मध्ये बघा, EWS मध्ये 3 लेटर्स आहेत. EWS मध्ये जर 3 लेटर्स आहेत तर ह्या 3 लेटर वरून 103वी घटना दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट, 103वी अमेंडमेंट आहे EWS संदर्भात. याच्यामध्ये 10% आर्थिक दुर्बल घटकां जे काय आहेत त्यांना आरक्षण दिलेले. मग 103 मध्ये EWS नुसार 10% दिलेले. 102वी जे काय अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये OBC जो काय नॅशनल कमिशन मागासवर्गीयांचा आहे त्याला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. आणि ही तिन्ही कलम महत्वाचे आहेत. परत एकदा सांगतो, 338 म्हटलं की SC साठी राष्ट्रीय आयोग होता, म्हणजे SC म्हणजे काय, अनुसूचित जाती. 338A मध्ये ST साठी राष्ट्रीय आयोग आहे, ज्याला नॅशनल कमिशन फॉर ST, ज्याला अनुसूचित जमाती असं म्हणायचं. आणि 338B मध्ये OBC नॅशनल कमिशन फॉर जे काय अदर मायनॉरिटी क्लास जे आहेत, अदर बॅकवर्ड क्लासेस, ह्या अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये OBC 102वी घटना दुरुस्ती आहे. मग आता इथं लक्षात ठेवायचं की ह्यांचा सुरुवातीला नॅशनल कमिशन फॉर SC आणि ST एकच आयोग होता. 2003 साली 89व्या घटना दुरुस्तीनं 2 वेगवेगळे आयोग स्थापन करण्यात आले. त्याच्यानुसार 238A कलमानुसार नॅशनल कमिशन फॉर ST म्हणजे अनुसूचित जमातींसाठी वेगळा आयोग त्या कलमानं निर्माण करण्यात आला. आणि ह्या आयोगाची रचना काय, तर एकदम बेसिक गोष्ट आहे. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणजेच जर कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असेल तर त्याचे सगळेच्या सगळे
अधिकार कोण असणार हो, नेमणुका कोण करणार, सरळ सरळ राष्ट्रपती करतो. खाली राज्यात त्याचा संबंधच ठेवायचा नाही, म्हणजे राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे तर वगळूनच टाकायचे, कारण राष्ट्रीय आयोग आहेत. म्हणजे वरती तुम्हाला कन्फ्यूज करणारे कोणत्या व्यक्तीत, एक म्हणजे पंतप्रधान की राष्ट्रपती, बरोबर का नाही. तर लक्षात ठेवायचं, पंतप्रधानाकडे काहीच रोल नसतो. सगळे जे काय GR निघतात, फतवे निघतात, हे कोणाच्या निर्देशानुसार निघतात, तर राष्ट्रपतीच्या निर्देशाखाली निघत असतात. मग ह्या आयोगाची रचना कशी आहे? ह्या आयोगाची रचना अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, आयोगाची रचना अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोगामध्ये एक अध्यक्ष असेल, एक उपाध्यक्ष असतील आणि 3 सदस्य असतील. बघा, एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, अध्यक्ष उपाध्यक्ष 3 सदस्य. सगळ्यांची नियुक्ती कोण करतील? भारताचे राष्ट्रपती करतील. ओके. आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांचा जो काय कार्यकाळ असेल, त्याच्यानंतर सेवा सरती असेल, कोण ठरवतील? 100% राष्ट्रपतीच ठरवत असतील. परत एकदा रचनेवरती आपण बोलू. हा जो काय अनुसूचित जमातींचा आयोग आहे, याच्यामध्ये एक अध्यक्ष असेल, एक उपाध्यक्ष असतील आणि 3 सदस्य असेल. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, 3 सदस्य. करेक्ट. सगळ्यांची नेमणूक कोण करणार आहे? राष्ट्रपती करणार आहे. आणि जे नेमणूक करणार तोच कार्यकाळ ठरवणार, एवढं डोक्यात फिट ठेवायचं. म्हणजे राष्ट्रपती जर नेमणूक करतोय तर 100% कार्यकाळ तोच ठरवणार. सेवा शर्ती म्हणजे पगार बिगार भत्ता किती, काय किती, सगळं राष्ट्रपतीच ठरवणार. अशा पद्धतीने आपलं केस आग्रा पब्लिकेशनचं जे काय राज्यघटनेचं जे काय पुस्तक आहे त्याच्यामधून हे स्पष्टीकरण आपण घेतलेलं आहे. 35 नंबरचा क्वेश्चन, हा देखील क्वेश्चन त्या ठिकाणी कॉमन सेन्सनं सोडवण्यासारखा क्वेश्चन होता. ह्या देखील क्वेश्चनला म्हणजे असा अभ्यास असं म्हणतात, तर तुम्ही वेगळा अशा अभ्यासाची काही गरज नाही. आता बघा, खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था सन 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येत होत्या? काय म्हणतंय की खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी अशा संस्था आहेत ज्या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येत होत्या? पेपर कधी झालाय? पेपर झालाय 2022ला. संस्था कधीच्या विचारलेत? 2007च्या. 2007ला मी स्वतःच 10वीत होतो, त्याच्यामुळे म्हणजे किती मागचा प्रश्न आहे, एवढा मागचा प्रश्न कोणाचा तरी पाठ असेल का? तुमचं या ठिकाणी पेशन्स चेक केलं जातं की स्टुडंट वायबल होतोय का. बरेचसे विद्यार्थी 2007चा प्रश्न विचारतात. आम्ही करंट आत्ता गेले 2 वर्षाचं पाठ केले, 2023चं पाठ केले, 24चं पाठ केले, कुठला पण प्रश्न त्यांचा विचारण्याचा अँगल बघा की बाबा त्या ठिकाणी पॅनिक व्हायचं नाही. 100% उत्तर काढायला क्लू दिलेलं असो, जर दिलेलं नसेल सरळ सरळ वरीलपैकी सर्व करायचं आणि पुढे जायचं. 2007च्या स्वयंसेवी संस्था विचारले, हा तुमचा सरळ सरळ ह्या ठिकाणी काय आहे? कीवर्ड आहे, बरोबर का? कीवर्ड धरायचा. बघा, औपचारिक व अनौपचारिक गट. बर, चला पुढं. समाज गट आधारित संस्था आला कीवर्ड, संस्था. धर्मदाय संस्था, समर्थक संस्था. म्हणजे धर्म, हे 3 आणि 4 मध्ये उत्तरात पाहिजे म्हणजे पाहिजे. हिथं 3 आहे, हिथं 3 आहे, हिथं 3 नाही, ऑप्शन गेला. वरीलपैकी मध्ये तर आहेच आहे. समर्थक संस्था 100% 4 पण ऑप्शन मध्ये पाहिजे, हा हे ऑप्शन गेला. म्हणजे आलो 50-50 वरती, आलो 50-50 वरती. लगेच 50-50 वरती क्वेश्चन आणायचा म्हणजे आणायचा. मग 1, 2, 3 बरोबर का 4च्या 4 बरोबर? तुम्ही मला सांगू शकताल का की 2007 साली ह्या सगळ्याच्या सगळ्या संस्था होत्या का नव्हत्या? कुणीच सांगू शकत नाही. मी तर म्हणतो एक्झामिनरला पण माहिती का नाही. त्याच्यामुळे नेहमी ब्रॉड अप्रोच ठेवायचा, विनाकारण स्टेटमेंट रॉंग करायचं नाही. याचं पण उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व आहे. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो की बाबा जो मगाचा एक क्वेश्चन होता आपण बघितलं की ज्याच्यामध्ये उत्तर फक्त ऑप्शन, ते पण एक्स्ट्रीम लेवलचं स्टेटमेंट कळत होतं की अतिशय सम पद्धतीनं दारिद्र्यामध्ये घट झाली असं त्या ठिकाणी म्हटलं होतं. अतिशय सम पद्धतीनं झाली की ऑड पद्धतीनं झाली, कसं की फक्त समच पद्धतीनं झाली असं आपण सांगू शकत नव्हतं. तिथं एक्स्ट्रीम स्टेटमेंट होतं, तरी पण स्टेटमेंट कॅच करायला जागा होती. पण जरी तुम्ही ब्रॉड अप्रोच ठेवला असता त्या ठिकाणी देखील वरीलपैकी सर्व केलं असतं. आणि सरळ सरळ जास्तीत जास्त ठिकाणी तुम्ही वरीलपैकी सर्व जर करत गेला असता तरी देखील तुम्हाला 100% जास्तीत जास्त प्लसमध्ये मार्क पडले असते. आता सगळ्याच प्रश्नांना वरीलपैकी सर्व करायचं का? तुम्ही नीट विचार करा. मी क्वेश्चन सोडवत असताना मला काही कीवर्ड सापडतोय का? लॉजिक काहीतरी लागतंय का? माझा अभ्यास कमी येतोय का? हे सगळे पॅरामीटर वापरतोय मी. असा अंदाजेच बाबा ह्याच्या ऑप्शनमध्ये वरीलपैकी सर्व दिसलं की हान तुक्का की चल पुढं, असं करत नाही. मी त्या ठिकाणी पहिल्यांदा माझा अभ्यास वापरतोय.
कुठला कीवर्ड मॅच होतोय का ते बघतोय, लॉजिक लावतोय आणि मग त्या ठिकाणी वरीलपैकी सर्वपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. असं अंदाजेपणे पण वरीलपैकी सर्वकडे मी जात नाही. परंतु जर सपोज यदा कदाचित तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये पॅनिक झाला तर तुम्ही जास्तीत जास्त तुमचा अप्रोच हा वरीलपैकी सर्वकडे असण्याकडे असावा की जेणेकरून बाबा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा 100% होईल. 36 नंबरचा प्रश्न. आता या ठिकाणी आपले सायन्सचे क्वेश्चन चालू होत आहेत. बघा सायन्सचे क्वेश्चन चालू होत आहेत. ऑलरेडी हा PYQ आहे, ऑलरेडी PYQ आहे. जे कोविड नंतरची पहिलीच परीक्षा झाली होती, मला वाटते 4 सप्टेंबर 2021ला वगैरे 21लाच आय थिंक, जो काय कंबाईनचा 4 सप्टेंबर 2021ला झाला होता. त्यामध्ये सायन्समध्ये हा क्वेश्चन विचारला होता. ॲज इट इज 2022 मध्ये रिपीट क्वेश्चन विचारलाय. कसाच चुकाय नव्हता पाहिजे. खालीलपैकी कोणती पद्धत पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी वापरतात? बघा पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते पर्याय आहेत? आपल्याला माहिती आहे आपण ग्रहांमधील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हा कन्सेप्ट वापरतो. प्रकाश वर्ष. ह्या प्रकाश वर्षाने आपण काय करत असतो? ग्रह असतील, तारे असतील यांच्यातलं काय करत असतो? अंतर मोजत असतो. ऑप्शन जर बघितले तर प्रकाश वर्ष हा ऑप्शनच नव्हता. पॅरलेक्स पद्धत, डायरेक्ट डिस्टन्स मापन, स्लोप टॅपिंग पद्धत आणि इको पद्धत. मग आता बघा उत्तर तरी पण कसं निघतंय. प्रकाश वर्ष हा नव्हते, पॅनिक व्हायचं नाही. काहीतरी क्लू भेटतोय का? दुसरा ऑप्शन बघा, डायरेक्ट डिस्टन्स मेथड. मोजायचंय कुठलं? पृथ्वी आणि ग्रह. मला सांगा हिथून सपोज असा युरेनस प्लुटो हे ग्रह आहेत. आपण अशी जगातली तरी कुठली फुटपोटीन दोरीन मीटर टेपन असं आहे का की बाबा पृथ्वीवर धरलाय आणि युरेनस पर्यंत मोजत गेलाय? असं होईल का? डायरेक्ट डिस्टन्स मेथड ही कसं असू शकतं? ऑप्शन गेला एकदम, म्हणजे काहीतरी फालतू ऑप्शन दिलाय, गेला ऑप्शन. इको पद्धत. इको म्हणजे काय की बाबा साऊंडच्या रिलेटेड आपण म्हणतो ना बाबा इको तयार होतं. म्हणजे मी आता बोलतोय तिकडे गेला त्या भिंतीवर परत आवाज धडकून रिटर्न आला. म्हणजे आपण महाबळेश्वरला जातो बघा, तिथे इको पॉईंट आहे, पण ओरडतो की 7 वेळा आवाज येतो. म्हणजे ती इको मेथड आहे की बाबा त्याच्यावरून अंतरचं जजमेंट लागतं. मला सांगा आपण इथं ओरडल्यानंतर युरेनसवरचं इको येईल का माघारी? इमॅजिन करा. एकदम बेसिक कॉमन सेन्स वापरायचा. म्हणजे इको मेथड पण येणार नाही कारण साऊंडच्या रिलेटेड आहे. पॅरलेक्स पद्धत आणि स्लोप टॅपिंग पद्धत. स्लोप टॅपिंग मध्ये स्लोप आहे का? सगळीकडे स्लोप असेल का? नाही. म्हणजे सरळ या प्रश्नाचं उत्तर पॅरलेक्स पद्धत असं आहे. काय आहे? पॅरलेक्स पद्धत. ऑलरेडी हा क्वेश्चन विचारला होता. ज्यांनी PYQ व्यवस्थित केले असतील विद्यार्थी मित्रांनो त्याला 100%च क्वेश्चन सुटाय पाहिजे होता. कारण तुम्हाला मी परीक्षा पण सांगितली 4 सप्टेंबर 2021चा तुम्ही सायन्सचा क्वेश्चन काढून बघा, ही पॅरलेक्स मेथड विचारलेली आहे. मग जर आयोग अगोदर क्वेश्चन विचारते तर असल्या क्वेश्चनला हे आत्ताचे जे मी लॉजिक लावले 3 हे लॉजिक लावण्याची गरजच नाहीये. गरजच नाही ना. तुमच्या सरळ अभ्यासाचा पार्ट आहे आणि तो जे पास होणार आहेत त्यांनी हा अभ्यास केलेलाच असायला पाहिजे. पॅरलेक्स मेथड ही पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी पॅरलेक्स मेथड वापरली जाते. पुढचा क्वेश्चन आहे मग आता बघा आपल्या बुकमध्ये एक्सप्लेनेशनमध्ये ह्या ठिकाणी सांगितलंय पार्सेक्स, ज्याला पार्सेक्सलाच पॅरलेक्स सेकंद असं म्हणतात. बघा आपण घेऊ. पार्सेक म्हणजेच पॅरलेक्स सेकंद. पार्सेक्स किंवा पॅरलेक्स सेकंद हे खगोलीय अंतर मोजण्याचे एकक सर्वात मोठे एकक आहे. बघा सर्वात मोठे एकक आहे पार्सेक. बघा उद्या हा शब्द दिला जाऊ शकतो त्यामुळे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पार्सेक किंवा पॅरलेक्स सेकंद. बघा पार्सेक किंवा पॅरलेक्स सेकंद हे खगोलीय अंतर मोजण्याचे सर्वात मोठे एकक आहे. लक्षात ठेवा. इथं उद्या MCQ तयार होऊ शकतो. लक्षात ठेवा. मग 1 पार्सेक म्हणजे किती? इथं पण आयोग क्वेश्चन विचारू शकतं. म्हणजे क्वेश्चन विचारायला जागा आहे. 3.08 10चा 16वा घात एवढं लक्षात ठेवायचं. 10चा कितवा घात आहे? 10चा 16वा घात आहे. 10चा 16वा घात मीटर. 10चा 16वा घात मीटर म्हणजे 10चा 16वा घात मीटर हे म्हणजे काय आहे? पार्सेक आहे. वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि प्रकाश वर्ष तर तुम्हाला मी सांगितलं प्रकाश वर्ष हे सुद्धा अंतराचे एकक आहे. याने पण काय केलं जातं? डिस्टन्सच मोजलं जातं. आणि हे अंतर म्हणजे
प्रकाशाने निर्वातात एका वर्षामध्ये किती कालावधी, एका वर्षामध्ये पार केलेले म्हणजेच कापलेले अंतर होय. प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाश वर्ष कशाला म्हणायचं, इथं वर्ष आहे ना, कीवर्डच आहे वर्ष. प्रकाशाने एका दिवसात कापलेलं म्हणजे एखाद्या प्रकाशाने एका दिवसात कापलेलं अंतर आहे का, एका तासात कापलेलं आहे का, एका महिन्यात कापलेलं आहे का, नाही. कीवर्ड काय सांगतो, त्याच्या नेहमी शब्द फोडायचा. प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने निर्वातामध्ये एका वर्षात पार केलेले म्हणजेच कापलेले अंतर म्हणजे काय आहे, प्रकाश वर्ष आहे. मग एक प्रकाश वर्ष म्हणजे लाईट इयर बरोबर या ठिकाणी क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. 9.46 गुणुले 10⁻15 मीटर, किलोमीटर नाही, 10⁻15 आहे मीटर. इथं 10⁻16 आहे, कन्फ्युजन करायचं नाही. ओके, तर 3.018 10⁻16 मीटर आणि या ठिकाणी 9.46 इंटू 10⁻15 मीटर असं म्हणजे एक लाईट इयर म्हणजे त्याला एक प्रकाश वर्ष असं म्हणतो. आपलं के सागर सामान्य विज्ञानचं जे काय रविभूषण यांचं जे काय पुस्तक आहे त्याच्यातून पेज नंबर 269 वरती ही सगळी माहिती किंवा हा चार्ट दिलेला आहे, तिथूनच उचलून आपण घेतलेला आहे. ओके, पुढचा 37 नंबरचा क्वेश्चन म्हणजे अगदी तुम्ही बेसिक लेवलला जरी 5वी ते 10वी आणि शक्यतो 8वी 9वी 10वी 8वी 9वी 10वी सायन्सच्या स्टेट बोर्डमधले जरी प्रॉब्लेम केले तरी पण तुम्हाला आरामात हे असे क्वेश्चन सुटू शकतात. मग आता बघा 37 नंबरचा क्वेश्चन आहे. 37 नंबरचा क्वेश्चनमध्ये काय सांगितले, 110 ओहम रोध, हे रोधाचं एककाच आहे. ओहम हे कोणाचं एकक आहे, रोधाचं. 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाचे, मग आता लगेचच लिहून घ्यायचं. रोध म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये रेजिस्टन्स असं म्हणतात. काय म्हणतात इंग्लिशमध्ये, रेजिस्टन्स. किती आहे, 110 ओहम, हे ओहमचं चिन्ह आहे, ओहम आहे. 110 ओहम, रेजिस्टन्स किती दिला आहे, 110 ओहम असलेल्या उपकरणाच्या दोन टोकामध्ये 33 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त झालेले आहे. ओके, 33 व्होल्ट विभवांतर, विभवांतर म्हणजे काय, व्ही किती झालाय, 33 व्होल्ट झालाय, 33 व्होल्ट विभवांतर तयार झालेला आहे. स्लो वाचायचं असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. विद्युतधारा म्हणजे काय, आय असते. बर, 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा. आता दुसरा रोध किती सांगितलाय, 500 सांगितलाय. दुसरा रोध सांगितलाय आपल्याला 500 हा पण काय सांगितलाय, रोध सांगितलाय. सपोज आपण त्याला R2 म्हणू. ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा वाहून देण्यासाठी त्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल. ओके, किती विभवांतर प्रयुक्त करावं लागेल. मग आता बघा हे दोन आपल्याला काय आहे, गिव्हन आहे. हे आपल्याला दिलेलं आहे, हे आपल्याला गिव्हन आहेत. ह्या गिव्हन वरून आपल्याला काय आहे की एकदम बेसिक म्हणजे अगदी 8वीला वगैरे, आता 8वी 9वी 10वी पर्यंत बेसिक लेवललाच हे आता विद्यार्थी मित्रांना माहिती आहे. आपण त्याचा एक फॉर्म्युला आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. बघा, व्ही इज इक्वल टू आय आर, ज्याला पाठ करण्यासाठी आपण वीर असं पण वाचू शकतो का नाही. वीर 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 पिक्चर आलता ना, सलमान खानचा वीर मूव्ही आलता. वीर वीर झालं का नाही, फॉर्म्युला पाठ झाला. वीर, ह्या वीर हे ट्रिक आहे आपली, ही ट्रिक आहे, पाठ करण्याची ट्रिक आहे. वीर म्हणजे काय, व्ही आय आर, व्ही विच इज इक्वल टू आय इंटू आर, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. मग व्ही काय दिलाय आपल्याला, 33 दिलाय. गिव्हन वरून इकडे टाकत यायचं, 33 दिलाय. आय म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युतधारा आपल्याला काढायची, ज्याला करंट असं आपण म्हणतो, ते काढायचं आहे. आणि रेजिस्टन्स किती दिलाय, 110 दिलाय. त्याच्यावरून आय निघू शकतं का, 100% निघू शकतो. 33 भागिले 110 बरोबर आय, हा निघाला आपला करंट. हा काय निघाला आपला करंट. मग आता त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी असं सांगितलंय की बाबा हा करंट निघाला तर ह्या 500 आर साठी, बघा ह्या 500 रेजिस्टन्ससाठी तुमचा जो व्ही असेल, विभवांतर असेल, ते किती असेल. मग आता बघा ह्या ठिकाणी ह्याला 11 भाग जाऊ शकतो का, 100% जाऊ शकतो. 11 × 33, 11 110 म्हणजे आय विच इज इक्वल टू 3/10. ओके, आणि ह्याचं युनिट असतं एम्पियर.
युनिट असतं अँपियर. ओके ठीक आहे, युनिटवरती काय विषय येत नाही. मग आता परत हाच फॉर्म्युला लिहायचा. आता काय काढायचं आहे की त्यांनी असं विचारले, जर आर तुमचा 500 झाला, बघा आर तुमचा 500 झाला, 500 ओहम झाला, तर आता तुमचा व्ही किती असेल असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ओके, जर आय तर काढला तुम्ही, आर आता जर 500 झाला, सेकंड केस त्यांनी अशी विचारली की जर तुमचा आता आर 500 झाला तर व्ही किती असेल, असा सरळ सरळ प्रश्न विचारलाय. परत तोच फॉर्म्युला वीरचा, व्ही विच इज इक्वल टू आय आर, व्ही विच इज इक्वल टू आय आर म्हणजे व्ही आय आर म्हणजे वीर. मग आता व्ही आपल्याला काढायचा आहे, आय ही तर आपण काढलाय, त्याची किंमत सरळ सरळ ही तर पुटअप करू, 3/10, 3/10 गुणुले आर, आर त्यांनी किती दिलाय 500 दिलाय, तो 500 या ठिकाणी टाकला, 500 या ठिकाणी टाकला, घालवा एकमेकांना, ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणजेच 3 गुणुले 50, 3 गुणुले 50 म्हणजे व्ही विच इज इक्वल टू 3×5=15, 150 व्होल्ट, 150 व्होल्ट ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. म्हणजे येऊ आपण ऑप्शनकडे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 150 व्होल्ट हे या प्रश्नाचं उत्तर राहील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण इकॉनॉमिक्सचे काही क्वेश्चन आणि सायन्सचा एक प्रॉब्लेम देखील अत्यंत सोपा प्रॉब्लेम होता, सहज सुटण्यासारखा होता. हे मार्क गेले नाही पाहिजे, कारण स्टेट बोर्डमधले जे प्रॉब्लेम असतात शक्यतो त्याच्यावरती आयोग फिरून फिरून क्वेश्चन विचारत असतं. तुम्हाला जर हे लेक्चर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, केस अगर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.